संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया आज पार पडली। या निवडणुकीच्या अनुषंगानं आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातल्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या। सुरुवातीला त्यांनी सरनोबतवाडी इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन या ठिकाणी मतदार आणि बूथ प्रतिनिधींशी संवाद साधला। त्यानंतर त्यांनी उजळाईवाडीला जाऊन विद्यामंदिर उजळाईवाडी इथल्या मतदान केंद्रावर त्यांनी आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। तिथून लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, साने गुरुजी वसाहत, राजोपाध्ये नगर या ठिकाणच्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या। राजोपाध्ये नगर परिसरातील काही नागरिकांनी मतदार यादीतून आपली नावं वगळण्यात आल्याची माहिती त्यांना दिली। यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी सुर्वेनगर परिसर आणि कळंबा इथल्या मतदान केंद्रांवर भेट दिली। या ठिकाणी मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या। दुपारच्या सत्रात त्यांनी यानंतर शिरगाव, वड्डवाडी, दऱ्याचं वडगाव, नंदगाव आणि खेबवडे इथल्या मतदान केंद्रांना तर सायंकाळी शहरातील तपोवन शाळा आणि जवाहरनगर परिसरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या। यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या बूथ प्रतिनिधींशी आणि मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांशी संवाद साधला। संपूर्ण दक्षिण मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील यांनी विविध ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन बूथ प्रतिनिधी आणि मतदारांशी संवाद साधला।